छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केल्याच्या नंतर या वसईच्या किल्ल्यामध्ये व्हिडिओ शूट करत असताना या ठिकाणच्या हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवला असल्याचा एक व्हिडिओ जो आहे समाज माध्यमावरती व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा एक वाद सुद्धा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं काही मराठी एकीकरण समितीनं त्याबाबत विरोध निषेध सुद्धा व्यक्त केलेला आहे। मी आता त्याच किल्ल्यामध्ये आहे आणि त्याच किल्ल्याच्या एका सुरक्षा रक्षकासोबत मी बोलणार आहे। सर, आपका नाम क्या है? माझं नाव IP पांडे। ओके पांडे जी, तुम्ही या ठिकाणी नोकरी करतात, काय भावना आहेत, तुम्हाला काय नियमावली दिलेली आहे? सर, ये ऐतिहासिक किला है, ये यहाँ हम सब की जिम्मेदारी है, यहाँ कुछ गलत नहीं होना चाहिए, किसी के साथ कोई मारपीट नहीं करना चाहिए, कोई दारू नहीं पीना चाहिए, यहाँ बैठ करके बीड़ी सिगरेट नहीं पीना चाहिए। इसी सब सुरक्षा के लिए हम सब हैं यहाँ। सर पंडित जी, 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झालेला आहे। शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये वेश परिधान करून या ठिकाणी शूट करत असतानाचा व्हिडिओ होता आणि या आपल्याच एका हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाने त्याला अडवलेला आहे, त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। यावर आपल्या काय प्रतिक्रिया? सर, मला माहिती नाही त्याच्यावरती काय झालेला, मी सुट्टीवर होता त्या दिवशी, मी व्हिडिओ पण नाही बघितला होता काय आहे त्याच्यामध्ये। या ठिकाणी पूर्ण परिसरात तुम्ही काम करत असताना तुम्हाला नेमकं काय नियमावली दिलेली आहे, शूट करण्यासाठीची काय नियमावली सांगितलेली आहे आणि तुम्ही नेमकं या ठिकाणी तुम्हाला काय काम करत असता? सर, नॉर्मल कॅमेरावरून मोबाईलवरून फोटो घेऊ शकतात, पण डिजिटल कॅमेरा आहे ना, त्या फोटो घ्यायसाठी परवानगी पाहिजे। सर, त्या साइन आमच्या हेड ऑफिस साइन आहे, हा साइन वरून परवानगी पाहिजे। पण किल्ल्यामध्ये आता किल्ला तर हा ऐतिहासिक आहे, शिवाजी महाराजांच्या वंशकालीन किल्ला आहे, पेशवेकालीन किल्ला आहे। अशा किल्ल्यामध्ये जर समजा असं त्यांच्याकडे परवानगी नसेल आणि शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेला असेल, इतिहासाची जाणकारी देणारा असेल आणि अशी लोक जर या ठिकाणी आले आणि ते शूट करत असतील तर त्यावेळेस आपली भूमिका काय असते? भूमिका काय, आमच्यावरती आमचा साहेब आहे, 2-2, 3-3 साहेब आहे, ते बघू काय करायचे, ते परमिशन दिले नंतर मला काय प्रॉब्लेम नाही, हा त्यांच्यावरून परमिशन घ्यायला पाहिजे। निश्चितच हे सुद्धा जे सुरक्षा रक्षक आहेत हे यूपीचे आहेत, पांडे म्हणून त्यांचं नाव आहे आणि या किल्ल्यामध्ये नोकरी करत असताना हा ऐतिहासिक किल्ला आहे, या ठिकाणी कुठलेही गैरकृत्य होणार नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी नोकरी करतो। जर या ठिकाणी डिजिटल कॅमेऱ्यानं जर व्हिडिओ शूटिंग करायचीच असेल तर त्यांनी परवानगी घ्यावी, आमचा काही प्रॉब्लेम नाही असं सुद्धा या सुरक्षा रक्षकाकडून सांगण्यात आलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।